ये सलामी सिर्फ आप और आपके लिए है, सिने अभिनेत्री जया प्रदा के लिए है। खासदार लाभ घेऊ शकता। प्रथमोपचाराची देखील सगळी व्यवस्था आहेच इथं नेहमीप्रमाणे। तुमच्या सुरक्षिततेसाठी पोलीस आहेत, बाउन्सर्स आहेत। संकल्प प्रतिष्ठान आणि आयोजित हा दहीहंडी उत्सव आणि त्या ठिकाणी आपण आता हा खेळ रंगताना पाहतोय। हे गोविंदा पथक त्या ठिकाणी थर लावताना आपल्याला पाहायला मिळतंय। साहसी खेळाचा दर्जा असलेला हा सोहळा या ठिकाणी रंगताना पाहायला मिळतोय। संकल्प प्रतिष्ठानच्या माध्यमातून या दहीहंडी सोहळ्याचं आयोजन करण्यात आलंय। संकल्प प्रतिष्ठानच्या या दहीहंडी सोहळ्यामध्ये सलामी देण्यासाठी हे गोविंदा पथक त्या ठिकाणी उपस्थित आहे। संकल्प प्रतिष्ठानच्या दहीहंडी उत्सवातला उत्साह आता आपण पाहत आहात। अनेक दहीहंडी पथकं ही संपूर्ण राज्यातून मुंबईमध्ये दाखल झाली आहेत। अनेक ठिकाणी जे सोहळे आयोजित करण्यात आलेले आहेत त्या ठिकाणी हे सगळेच गोविंदा उपस्थित आहेत। त्या ठिकाणी आता गोविंदांचे थर लागतायत। जास्तीत जास्त थर लावणाऱ्या गोविंदांना लाखोंची पारितोषिकं ही या सोहळ्यांमधून प्राप्त होणार आहेत। ओमसाई तयार आहे ना? याच्यानंतर जतन। ओमसाई 4, 5, 6 थरांची तयारी स्वयंभूची। सुरक्षिततेसाठी आमदार प्रकाशदादा सुर्वे यांनी हुक लावलेले देख्याला आणि 6 थराची सलामी जयाप्रदाजी। खूप खूप चांगले। आणि जयाप्रदाजींनी तुमची सलामी स्वीकारलेली आहे आणि खूप खूप चांगले असं मराठीत म्हणत तुम्हाला प्रतिसाद दिलेला आहे। आणि स्वयंभू तुम्हाला पारितोषिक देखील जयाप्रदाजी यांच्या हस्ते दिलं जाणार आहे आणि 6 थरासाठी 5,000 रुपयांचं रोख पारितोषिक। जयाप्रदाला येत नाही। अंधेरीची शान यांनी गावदेवीच्या मागोमागच तयारीला लागायचंय। 8 थर लावणार आहे। तुम्ही मॅटवर या। डीजे मेरा दादला हो राजा तू पंजा मेरा दादला मैं सब कुछ दे दूं तुझे जो तेरी बाली भर मला मैं सब कुछ दे दूं तुझे जो तेरी बाली भर मला। जरा आवाज झाला पाहिजे ठाणेकर। हे काय थोडा अजून मुझको बना ले तेरी कारवार राजा तू पंजा मेरा दादला।